नमस्कार, स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार. तर आज 27 जुलै दुपारचे 1 वाजत आहेत. आज आपण 27, 28 आणि 29 जुलैचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर पश्चिम बंगालच्या आसपास या भागात एक काल चक्राकार हवेची स्थिती सक्रिय झाली. दुपारनंतर याचं कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झालं आणि आज याचं तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झालेलं आहे. तसेच ॲक्सेस ऑफ मान्सून इकडे राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगडचे उत्तर भाग तसेच पश्चिम बंगाल करत बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेली आहे. आता हे जे कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालेलं आहे याचा इफेक्ट मराठवाडा असेल, तसेच विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे असतील या भागात आज आणि उद्या राहणार आहे. तसेच इकडे अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत ऑफशोअर ट्रफ सक्रिय आहे, पण याची तीव्रता कालपासून कमी झालेली आहे. त्याच्यामुळे मागील 2-3 दिवसापासून जो पाऊस पडत होता, पावसाची तीव्रता जास्त होती, याच्यात थोडीफार कमी झालेली आहे. काल बऱ्याच ठिकाणी पाऊस उघडलेला आहे. याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 27 जुलैचा जिल्हा वाईज हवामान अंदाज पाहूया, त्याच्यानंतर तालुका वाईज आणि त्याच्यानंतर 28 आणि 29 जुलैचा. आजचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर इकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, पालघर, ठाणे या भागात पावसाची तीव्रता तर कमीच झालेली आहे, पण अधूनमधून हलका मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सरी आजसाठी सक्रिय राहतील. तसेच इकडे नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती या पट्ट्यातून काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय राहतील. जे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र पश्चिम बंगालच्या आसपास सक्रिय झालेला आहे, याचा इफेक्ट विदर्भात आज आणि उद्या राहणार आहे. काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पाऊस आजसाठी सक्रिय राहील. तसेच बुलढाणा, वाशिम, अकोला, हिंगोली, नांदेड या पट्ट्यात सुद्धा मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील. उर्वरित सांगली, सातारा, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे, बीड, सोलापूर, धाराशिव हा जो पट्टा आहे, विशेष पावसाचा अंदाज आजसाठी नाही आहे. कुठेतरी हलकी मध्यम रिमझिम पावसाची सर झाली तर झाली, नाही तर विशेष पाऊस या भागातून आजसाठी नाही आहे. याच्यानंतर जळगाव, जालना, परभणी, लातूर या भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता थोड्याफार क्षेत्रासाठी आजसाठी राहील. सार्वत्रिक असा पाऊस या भागातून आजसाठी नसेल. तर हा झाला जिल्हा वाईज. तर तालुका वाईज जर आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला, कोणत्या तालुक्यातून आज पावसाची शक्यता जरा जास्त राहील, तर इकडे गोंदिया, आमेगाव, सालेखा, तसेच अर्जुनी, देवरी, तसेच मोरगाव, याच्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील हे अमोरी, धनोरा, तसेच गडचिरोली, चारमोसी, मुलचेरा, इटापल्ली, भामरगड, अहेरी, सिरोंचा या पट्ट्यातून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील. याच्यानंतर राजुरा, गोदपिपरी, बालापूर, जावती, तसेच चंद्रपूर, मूळ, याच्यानंतर वरोरा, भद्रावती, चिमूर, ब्रह्मपुरी, नागभीर, तसेच पावनी, लाखनी, तोमसर, भंडारा, मोहोडी, याच्यानंतर रामटेक, सावनेर, पेरसोनी, तसेच कलामेश्वर, हिंगणा, उमरेड हा जो नागपूर जिल्ह्यातील तालुके आहेत. याच्यानंतर वर्धा जिल्ह्यातील अष्टी, करंजा, आर्वी, सेलो, वर्धा, हिंगणघाट, याच्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात जारी, जमानी, मोहोर, किनवट, डिग्रस, याच्यानंतर महागाव, पुसद, अमरावती जिल्ह्यातील नंदनगाव, याच्यानंतर चांदूर रेल्वे, दर्यापूर, अंजनगाव, सुरजी, धरणी, चिखलदरा, वारूद, मोर्शी हा जो पट्टा आहे, हे जे सर्व तालुके आहेत, या तालुक्यातून आजसाठी काही भागात मध्यम तर काही भागात एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर आजसाठी विदर्भात या सर्व जिल्ह्यातून राहील. इकडे किनारपट्टीवर मागाशी सांगितल्याप्रमाणे सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, मुंबई, पालघर, ठाणे असेल, हे जे किनारपट्टीवरचे आणि पश्चिम घाट भागातील जिल्हे आहेत, पुणे पश्चिम घाट भाग, सातारा पश्चिम घाट भाग, हलका मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज राहील. एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर या किनारपट्टीवर आजसाठी राहील. तर हा झाला 27 जुलैचा तालुका वाईज आणि जिल्हा वाईज हवामान अंदाज. त्याच्यानंतर उद्या विदर्भ 28 जुलै रोजी विदर्भात अमरावती,
नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या पट्ट्यातून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील। तसेच अकोला, वाशिम, जळगाव, नंदुरबार, धुळे, बुलढाणा, हिंगोली, नांदेड या पट्ट्यातून सुद्धा मध्यम तर काही भागात मुसळधार पाऊस राहील। सार्वत्रिक असा पाऊस नसेल, काही भागात मध्यम स्वरूपाचा हलका मध्यम राहील, तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर सक्रिय राहील। तसेच नाशिक, पालघर, ठाणे, रायगड या भागातून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील। मुंबई विभागात एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज उद्यासाठी आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाची सरी अधूनमधून सक्रिय राहतील। पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात रिमझिम पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील। तसेच लातूर, बीड, नगर, छत्रपती संभाजीनगर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी आहे। विशेष पाऊस, सार्वत्रिक असा पाऊस या भागातून नसेल। तसेच धाराशिव, सोलापूर, सांगलीचा मध्यवर्ती पूर्व, पुणे मध्यवर्ती पूर्व, कोल्हापूर मध्यवर्ती पूर्व या भागात विशेष पावसाचा अंदाज नाही आहे। एका दुसरी रिमझिम पावसाची सर होईल थोड्याफार वेळासाठी, नंतर ती थांबेल। विशेष पाऊस उद्यासाठी नाही आहे। त्याच्यानंतर 29 जुलै रोजी थोडंफार उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, नाशिक, मुंबई, पालघर, ठाणे, रायगड या पट्ट्यातून काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज 29 जुलैसाठी आहे। उर्वरित विदर्भातील 29 जुलै रोजी पावसाचं प्रमाण हे पूर्णपणे कमी होईल। कुठेतरीच हलका मध्यम पावसाचा अंदाज 29 जुलैसाठी राहील। तसेच अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, जालना, सोलापूर, नगर, छत्रपती संभाजीनगर विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून नाही आहे। कुठेतरी हलकी मध्यम पावसाची सर सक्रिय होईल, थोड्याफार वेळानंतर ती विरून जाईल। तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज कोकण किनारपट्टीवर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात राहील। पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात रिमझिम पावसाचा अंदाज राहील। तसेच पुणे मध्यवर्ती, सातारा, सांगली, कोल्हापूर मध्यवर्ती आणि पूर्व भागात हलक्या मध्यम रिमझिम पाऊस थोड्याफार वेळासाठी राहील। विशेष पाऊस किंवा जास्त वेळ किंवा मुसळधार पाऊस सुद्धा या पट्ट्यातून 29 जुलैसाठी दिसत नाहीये। तर हा झाला आपला 27, 28 आणि 29 जुलैचा हवामान अंदाज। त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी इकडे गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, याच्यानंतर पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। आपल्या अंदाजानुसार पुणे आणि सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट नाही आहे, या भागात विशेष पावसाचा अंदाज नाही। पश्चिम घाट भागातच कुठेतरी हलका मध्यम होईल। बाकी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या भागात ऑरेंज अलर्ट आपल्या अंदाजानुसार आहे। या भागात मध्यम ते काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। उर्वरित भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, धुळे, ठाणे, कोल्हापूर या भागातून काही भागात मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे। तसेच नाशिक, पालघर, नंदुरबार, तसेच जालना, परभणी, हिंगोली, नांदेड हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे। आपल्या अंदाजानुसार अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ मध्यम ते मुसळधार पाऊस राहील। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिकच्या पश्चिम घाट भागात मध्यम, काही भागात तर मुसळधार पाऊस काही भागात आजसाठी राहील। मधला जो पट्टा आहे हा विशेष पावसाचा अंदाज नाही आहे। थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस सक्रिय होईल आणि थोड्या वेळानंतर विरून जाईल आपल्या अंदाजानुसार। तर बाकी हा होता 26, 27 आणि 28 जुलैचा हवामान अंदाज। तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल। सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच, धन्यवाद।